नमस्कार सगळ्यांना, राधे राधे सगळ्यांना, धन्यवाद सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? मी पण मस्त. हे बघा, तर मी एक मुलाची कहाणी सांगणार आहे. ऐक जा, पूर्ण ऐकायचं. असं सरकून सरकून ऐकलं ना माणसाला काहीच कळत नाही, म्हणून पूर्ण ऐकायचे. बघा, एक आई वडील असतात. आई वडील असतात आणि त्यांना दोन मुलं असतात. दोन मुलं असतात तर एक मुलांचं लग्न होत नाही, मोठ्या मुलाचं लग्न होत नाही आणि बारक्या मुलाचं लग्न करतात. का तर ते लहान असताना त्याचं लग्न करतात. आणि हे मोठं आहे तर काय माहिती, त्याला मुलगीच भेटत नाही मोठ्या मुलाला. तर मग हे ह्या मुलाचं लग्न झालं ना, 22 वर्षाचा होता, त्याचं लग्न झालं. तर त्याला वाटायलं ना, माझं लहान असूनशी नाही माझं लग्न झालं, माझ्या भावाचं लग्न नाही झालं, म्हणून ह्याला वाईट वाटायचं. तर मग हे पोराची बायको म्हणली, बाबा कुणची मुलगी काय पटत नाही ह्यांना, आपल्या दिराला, आणि तळीच बी नाही. म्हणून ह्याने काय केलं, ह्या पोराच्या बायकोनं स्वतःची बहीण आपल्या दिराला दिली. तर काय माहिती बघा, थोडे दिवस, वर्षे दीड वर्षे चांगलं राहिले आणि त्याच्यानंतर काटकूट 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 करायला लागली. कोण? ती जाऊबाई, म्हणजे बहीणच तिची. म्हणजे असं काय बी म्हणायचं, कामच करत नाही तुझा नवरा, पैसे देत नाही तुझा नवरा, म्हणजे बहिणीला लावून द्यायची म्हणल्याच्या नंतर मग दोघी बहिणीच्या भांडणं व्हायला लागले. तर मायबाप म्हणले, काय म्हणले सारखं दोघी जणी बहिणी भांडणं करायला लागल्या, आता काही घरामध्ये सुखाने जगू द्या की सगळ्यांना. तर मग सासू सासऱ्यांचे, दीर भायांचे भांडणं व्हायला लागले. तर मग बहिणीला म्हणली, तू बाई घर सोडून जा. ती म्हणली, कुठं जाऊ? म्हणली, मी तुला माझ्या दिराला करून घेतलंय आणि मलाच म्हणते घर सोडून जा. कुठला न्याय आहे? तुझं बी लग्न होत नव्हतं आणि माझ्या दिराचं बी लग्न होत नव्हतं, तर आम्ही नवरा बायकोना तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं तर आमचा काही गुन्हा झाला का? आणि आम्हाला म्हणतात की घर सोडून जा. आता आम्ही कुठं जायचं घर सोडून? आता माझा नवरा तर कमवतच राहतंय ना, माझा नवरा काय बसतंय का? नाही म्हणले, तुझा नवरा जास्त पैसे नाही कमवून आणत, माझा नवरा जास्त पैसे कमवून आणते. बरं म्हणली, आम्ही घर सोडून गेले नाही तुमचं लय चांगलं होणार आहे का? तर म्हणली, चांगलं होऊ दे रोंगलं होऊ दे, परी तुम्ही जावा घर सोडून. ती म्हणते, घर हाडप करण्यासाठी म्हणते का? घर तर आपल्या दोघांचा भी हिस्सा आहे, आपल्या सासऱ्याचं बी आहे, तिन्हीचे होणार. ती म्हणते, नाही तिन्हीचे नाही होणार, दोनच हिस्से होणार. म्हणते, कोणाचे? तर म्हणते, सासऱ्याचे माझा, तुझा नाही. म्हणली, बाई मीच तुझं लग्न करून आणले, तुला पण नवरा भेटत नव्हता, माझ्या दिराला पण बायको भेटत नव्हती, आणि मीच लग्न लावले आणि मलाच हाकाळली का? म्हणली, तू काय बी समज म्हणली, परी तुम्ही घर सोडून जावा, नाहीतर पैसे बरोबर आणून द्या. म्हणली, आता जेवढं कमवतंय ते तर देतात ना पैसे, आता जास्त कुठून आणायची? आता माझ्या नवऱ्याला कमाईच तेवढी आहे, त्याला मी काय करणार? तर म्हणते, मग आता त्याला तुमची तुम्ही बघून घ्या. तर बघा, मग एक कीर्तनकर असते, मग त्याच्याकडं जातं हे मुलगा घर सोडून, हे नवरा बायको घर सोडून जातात. तर ते म्हणतात, महाराज आम्ही घर सोडून आलात, तुमच्या पायापाशी आम्हाला जागा द्या. पायापाशी जागा द्या म्हणल्यावर ते म्हणतं, झालं काय बाबा? तर म्हणला, काय नाही झालं, प्रिया आमच्या भावानी आणि आमच्या बापानी आम्हाला हाकलून दिले, आता आम्हाला कुठला सारा नाही, तुमच्या पायापाशी आम्हाला जागा द्या, आम्ही इथं
काही बी करून खातो. आम्हाला पैसा नको, पाणी नको, आम्हाला काही नको. आम्ही काय बी करून खातात. उगं लांब जाण्यापेक्षा जवळ, मायबापाच्या जवळ आम्ही राहतो. ते म्हणला इथं काय काम करणार तुम्ही. म्हणला तुमचं सगळ्या पब्लिकचे कपडे धुतो, सगळ्या पब्लिकचे भांडे घासतो. तुम्ही वाटण ते काम म्हणता ते काम करतो मी. परी मला तुमच्या पायापाशी जागा द्या. आता म्हणला कीर्तन करू. म्हणलं या पोरांत चांगलंच आमच्यावर संकट टाकले, आता काय करा बाबा. तर म्हणला काय बी करा, परी मला तुमच्या पायापाशी जागा द्या. मग आता काय करायचं काय करायचं काय करायचं विचार पडला. मग त्या कीर्तन करायला आता काय करायला पाहिजे बाबा. आता हे पोरग तर जिद्दीला आले, आमच्या तुमच्या पायापाशी जागा द्या. पण आता कशी आता जागा द्यायची. आता इथं तर पहिलेच भरलेले आहेत लय मोठे, आणि आता ह्यांचं त्यांचं पटणार का नाही काय माहिती. पोराचा स्वभाव कसा आहे कसा नाही. आणि उद्या चालून म्हणला आम्हाला पगार देत. मग आम्ही काय करावा. भानगड पडली कीर्तन करायला. म्हणलं मग आता बरं बाबा जाऊ दे, आम्ही पण कीर्तन करू. हे आम्ही दयाळ मायाळ असतो, तसं आमच्या बरोबर जसं भेटन तसं खा. हो म्हणला, चालन म्हणला. मग काय कीर्तन करायचे इथं राहिले. आणि थोडे दिवस झालं, 6, 7, 8 महिने झालं की तो वर्ग बसले. आणि मग सगळी तिथली माहिती पडली. माहिती पडली की मग हळूहळू हळूहळू म्हणायला लागले, साधूजी महाराज आम्हाला काहीतरी पुढचं भविष्यासाठी 2 पैसे देत जा काहीतरी. अरे तुला काय पगार पाहिजे का आमच्याकडून. अहो पगार नाही पाहिजे आम्हाला, आम्हाला पगार नको, पगार नको आम्हाला. परी आता आम्ही असंच इथं जर आमची जवानी काढली तर पुढचं तुम्ही राहणार नाही राहणार, मग पुढचं आमचं भविष्य कसं चालणार. तर आम्हाला 2 पैसे देत जा, काय का असाना देत जा, की आम्ही ते पैसे बँकमध्ये ठेवू. बरं म्हणला तुझ्या मनासारखं. तू पहिला तर म्हणला आम्हाला पोटाला भाकर द्या, आम्ही तुला दिली. आता तू म्हणतो पगार पाहिजे, पगार घे घे. तर मग पगार त्याला दर महिन्याला 4,000 रुपये चालू केले. 4,000 हळूहळू हळू 4, 5, 6 हजार 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 वाढत वाढत त्याला 20,000 रुपये महिना केला. 20,000. मग 20,000 झाला तर मग बँकमध्ये पैसा जमा व्हायला लागला. त्याचं लाखावर रुपये जमा झाले. बघा कसं असते बघा ना, लाखावर रुपये जमा झाले. आणि मायबाप मग आले 2 वर्षाच्या नंतर. काय बाळा तू आम्हाला सोडून आला, आम्हाला कसं होतं असं. तुला एवढं लाडाने पाळलं होतं आम्ही. तुझ्याच बायकोनं स्वतःची बहीण दिली, घर मोडलं घर फोडलं त्याला. आम्ही बी आले नाही, तो बी आले नाही. परी आता आम्हाला बी हाकलून दिले. आता तुझ्यापाशी जागा आम्हाला दे. मग आता ते साधूकडे गेला, म्हणजे कीर्तन करताना त्याच्याकडे गेला की महाराज माझे आई बाप्पा माझ्यासारखेच आले तर. म्हणला उद्या चालून ते पगार मागते बाबा. नाही 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 म्हणला, ते नाही पगार मागणार. त्यांना खायला रोटी द्या, अंगाला कपडा द्या, त्यांचा पगार बिलकुल नाही मागणार ते, मी जी मागितो. बरं म्हणला बाबा, मी पण माणूस आहे, तू पण माणूस आहे, माणूस माणसाची दया करतोय. ते बी माझे मायबापासारखे आहेत. मग हे बघा मायबाप बी आले, त्यांना राहायचा इंतजाम, खायचा इंतजाम, सगळा इंतजाम केला. बघा माणूस माणसाच्याच कामाला येते. माणूस म्हणून तर म्हणतो खरंच ह्याच्या अंगामध्ये देव आहे. आणि खरंच जे बी आपल्याला सहकार्य करते, जे आपल्याला मदत करते, जे आपल्या सुखदुःखाला टायमाला उभा राहते, गरीब असू द्या, आणि गरीबच माणूस आपल्या कामाला येते. मोठ्याला काय करताय तुम्ही, मोठ्याला काय करताय, कशाचे मोठे, जेवढे मोठे तेवढे खोटे. म्हणून ह्या बघा मोठ्याच्या नादी कधीच लागू नका. बघा माता बहिणींनो, माझ्या भावांनो बहिणींनो आणि माझ्या मुलांनो, दोस्त मैत्रिणींनो, मोठ्याच्या नादी कधीच लागू नका. मोठे काहीच कामाचे नाहीत. आपल्या गरीब आपल्या अर्ध्या रात्रीचं कामाला येतो, त्याच्या आपण कामाला या, त्याच्यासाठी आपण करा, काय करायचे त्याच्यासाठी करा. प्रेम मोठा
माझं डोकंच उडतंय हो मोठा म्हणलं की. काय माहिती कधी आपल्याला बघा म्हणजे मोठे म्हणजे आपल्याला विजतच देत नाहीत. अहो ते तरी काय मोठे जन्माला आलेले आहेत का हो. हा झाले देवाच्या दयाने आपल्या भागेतोर म्हणून झाले मोठे. अरे माणसाला ओळखा की मोठे नो, माणसाला ओळखा की. हा माणसाचे टिंगल उडवताय, हसताय त्यांच्यावर. तुम्हाला सहकार्य करायचं नाही, अरे हसू तरी नका. चला रामकृष्ण हरी, राधे राधे. मोठा इडव झालाय, शॉर्ट इडव करायचा होता, आडवा नाही केला, उभा इडव केलाय. जाऊ द्या आता काय का असाना, शॉर्टमध्ये जाणार आहे. चला धन्यवाद सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना. मोठ्यापासून सावधान राहा बर का. गरीब आहे त्याला इज्जत द्या, मोठ्याला इज्जत देऊ नका. माझं एकच सांगणं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.